प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालय विटा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बीए बीकॉम व बीसीए मुलं आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व AICTE मान्यताप्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यासोली औद्योगिक सहली NSS युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 1,62,00,000 रुपयांचा अपहार झाला असून या प्रकरणी 8 जणांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। बँकेच्या तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली आहे। निमनी शाखेतील प्रमोद सुरेश कुंभार राहणार सांगलीवाडी, विजय तुकाराम यादव राहणार पलूस, सिद्धेवाडी शाखेतील अविनाश दिलीप पाटील राहणार अंजनी, विनायक शंकर सूर्यवंशी राहणार नागेवाडी, सुरेश वसंतराव कोळी मार्केटयार्ड व हातनूर शाखेतील संजय कुमार पाटील राहणार शिरगाव व तासगाव शाखेकडील प्रमोद सुरेश कुंभार राहणार सांगलीवाडी, योगेश सुरेश वजरीनकर राहणार तासगाव व मारुती पांडुरंग हिले तत्कालीन शाखाधिकारी नांद्रे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। यातील काही संशयितांनी आपल्या कुटुंबातील नातेवाईकांच्या खात्यावर तर काहींनी आपल्या संबंधितांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग करून अपहार केल्याचे तपासात समोर आले आहे। संशयित प्रमोद कुंभार व विजय यादव या दोघांनी संगनमताने निमनी शाखेतील शासनाकडून जमा असणाऱ्या अवकाळी अनुदान व दुष्काळ निधीतून रक्कम काढून घेऊन अपहार केला आहे। सिद्धेवाडी शाखेत 40,86,568 रुपयांचा अपहार झाला आहे। या प्रकरणी बँकेचे कर्मचारी अविनाश दिलीप पाटील, विनायक शंकर सूर्यवंशी व सुरेश वसंतराव कोळी यांना जबाबदार धरले आहे। या संशयितांनी दुष्काळ निधी व अवकाळी निधीतील रकमेत अपहार केलेला आहे। या संशयितांनी स्वप्नील भगवान मदवान, विजय समाधान गायकवाड, लताताई अरुण शिंत्रे, व्यंकटेश कॉम्प्युटर सेंटर, बाजीराव प्रकाश पाटील व शीला लक्ष्मण भोसले यांच्या खात्यावर परस्पर 40,86,586 रक्कम इतकी टप्प्याटप्प्याने काढून अपहार केलेला आहे। संजय कुमार पाटील यांनी 64,58,068 रुपयांचा अपहार केलेला आहे। मार्केट यार्ड शाखा आणि हातनूर शाखेतून संजय पाटील यांनी शासकीय अनुदान आपल्या कुटुंबातील नातेवाईक मालती कुमार पाटील, अभय कुमार पाटील व विजय कुमार पाटील यांच्या तासगाव शाखेतील खात्यावर टप्प्याटप्प्याने वर्ग करून ती रक्कम काढून त्या रकमेचा अपहार केलेला आहे। तासगाव शाखेतील प्रमोद कुंभार, योगेश वजरीनकर व मारुती हिले यांनी अवकाळी अनुदान व दुष्काळी निधी खात्यातील व संजय गांधी निराधार पेन्शन योजना व व्याज खात्यातील टप्प्याटप्प्याने वर्ग करून 48,90,299 रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी बँकेचे तपास अधिकारी हबीब कुलकर्णी, विक्रांत लाड यांनी वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा।